नमस्कार मित्रांनो, सतत आता मराठवाड्यामध्ये 2-4 दिवसापासून पाऊस चालू आहे. तर मी आता आपण हळदीविषयी चर्चा करणार आहोत. बघू शकता आपण हळदीचा प्लॉट हा याला पहिला एक डोस झालेला, आता दुसरा डोस दिला आहे. याच्यामध्ये SSP, युरिया, पॉलिसल्फेट, DAP, पोटॅश असं पूर्णतः मात्रा दिलेली आहे, जेणेकरून त्याला चांगले पोषण होईल त्या उद्देशाने. तर बघू शकता मित्रांनो, तर हे असे कंद वगैरे आहेत. तर असे कंद वगैरे माती आड करणं गरजेचं आहे, नाहीतर याच्यावर परत रोगराई होऊन फार नुकसान होईल. कारण की आता हे सततच्या पावसामुळे आपल्याला हे कंद उघडे पडलेले दिसत आहे आणि या कंदामुळं मोठ्या प्रमाणात हानी होते. आणि त्यानंतर आपल्याला एक क्लोरोसुद्धा घेतलेलं आहे, जेणेकरून त्याच्यातली जे आपण होमनी रुनी वगैरे आहे ते मरेल, त्या हिशोबानं आपण हे केलेलं आहे. तर सांगायचं तात्पर्य, क्लोरो आणि त्याच्यानंतर परत आपण रूट मॅक्स 19-19 याचा पण डोस झालेला आहे. आणि आता साधारणतः काल परत एक चिल मिक्स कॉम्बी, त्यानंतर एक स्टिकर आणि एक साप बुरशीनाशक असं पण झालेलं आहे, जेणेकरून त्याच्यातील पूर्ण म्हणजे पोषण तत्व मिळेल आणि निरोगी राहील. बघू शकता आता याच्यामध्ये ग्रीनरी वगैरे आलेली आहे आणि असे फुटवे वगैरे पण दिसत आहे. तर हळदीला कुठं सड वगैरे तर सध्या तरी काही दिसत नाही. आता सततच्या पावसामुळे थोडं बहुत परिणाम होऊ शकतो. तर आपण सड कुठं लागते का हे पण पाहणार आहोत. तर बघू शकता हेला थोडंसं दिसत, तर आपण हे उकरून पाहूया. तर याला सड वगैरे तर काही दिसत नाही आहे आणि याच्यावर रुनी वगैरे काही आहे का हे पण पाहणार आहोत. तर रुनीचं पण इथे कुठं काही दिसत नाही आणि सड वगैरे पण काही दिसत नाही. तर मित्रांनो, आता हळदीची चांगली ग्रोथ होत आहे आणि आता आपण कुठलेही तणनाशक याला मारणं योग्य होणार नाही, कारण की हळदीचे रूट आता मोठे होत आहे आणि हे रूट जर मोठे झाले आणि त्याच्यावर इफेक्ट झाला तर हळद परत कधी सुधारण्याचं नाव घेणार नाही, जेणेकरून त्याचा मोठा दुष्परिणाम आपल्याला उत्पन्नावर होऊ शकतो. हळदीला आता फुटवे येण्याची स्थिती झालेली आहे आणि फुटवे पण कुठे कुठे दिसताना आपल्याला पाहावयास मिळत आहे. तर कुठे एका, कुठं दुक्का, तर कुठे 2-2 असे फुटवे दिसायला सुरुवात होत आहे. आणि फुटवे जेवढे जास्त असतात तेवढे उत्पन्न होते, हे पण महत्त्वाचं आहे. पण आता काही हळदीला फुटवे होत नाहीत, तर त्याची चिंता करायची गरज नाही. त्यांना पण 5-6 शेंगा, 5-6 घड लागतात. तर बघू शकता इथे 3 फुटवे केलेले आहेत. तसे असे फुटवे केलेले आहेत. कुठे हे 2 फुटवे केलेले आहेत. तर असे फुटवे वगैरे केलेले आहेत. बघू शकता हे अशी स्टंपची जाडी वगैरे झालेली आहे. तर सांगायचे तात्पर्य, तर चिंता न करता फक्त योग्य मार्गदर्शनाखाली कुठल्याही कृषी सेवा केंद्रकाचे किंवा कंपनी प्रतिनिधीचे तुम्ही मार्गदर्शन घेत चला, जेणेकरून आपल्याला चांगली माहिती मिळेल. तर आपण याच्यामध्ये सांबाराचं पीक पण घेतलं होतं, त्याचे पण आपल्याला पैसे मिळालेले आहेत आणि याच्यातूनच आपल्याला एक जोडधंदा उपलब्ध झालेला आहे. तर मित्रांनो, आपण व्हिडिओवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आता तुम्हाला वाटत असेल की हे तण नाही आहे, याच्यात मिरच्या, भेंडी, संबार, 5 वारी चवळीच्या शेंगा वगैरे अशा लावलेल्या आहेत, दोडके वगैरे लावले आहेत, जेणेकरून आपल्याला या प्लॉटमध्ये आपल्या घरगुती खायला मिळायला पाहिजे या उद्देशाने आपण हे केलेलं आहे. तर सांगायचे तात्पर्य झालं तर हळदीचे नियोजन चांगलं करा, हळदीला चांगले भाव लागू शकतात. आता येणाऱ्या काळामध्ये आपण परत एक उघाड पाहून डोस घेणार आहोत. ह्याच्यामध्ये पॉलिसल्फेट, DAP, युरिया नाही घेणार आहे, SSP हे घेणार आहे. त्यानंतर MOP घेणार आहोत, म्युरेट ऑफ पोटॅश, लाल चटणी वगैरे म्हणतो ते हे घेणार आहे, जेणेकरून आपल्याला ते ग्रोथ, हिरवेपणा, भुसभुशीतपणा, जे जमिनीमध्ये ऑक्सिजन चांगल्या प्रकारे खेळ, त्या हिशोबाने आपण ते हे घेणार आहोत. तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओ इथं बघू शकता आपण. आता हे यांना माती आड करणं गरजेचं होतं, पण हे केलं नाही. तर अशी सड, उघड्या कोंबांना सड वगैरे लागू शकते. बघू शकता याच्यात बुरशी आलेली आहे, पूर्णतः बुरशी आलेली आहे आणि याच्यामुळे हे
जाहीर झाली आहे. तर याला हे याच्यामध्ये कंदसड वगैरे होण्याची दाट शक्यता असते. हे अशा प्रकारे तर याला मातीआड करणं गरजेचं असते. तर मातीआड जर नाही केलं तर आपल्याला नक्कीच प्लॉटचं नुकसान होऊ शकतो. तर हे जवळपास 15 दिवसाने पाठीमागून लावलेले 3-4 तास आहेच. हे आपल्याला बेनं कमी पडलं होतं, त्याच्यामुळे हे या शेतकऱ्यांनी हे केले होतं. तर काही काही आपल्याला लाल तण दिसत आहे, तर याला आपण राऊंडअप मारून एक 7-8 दिवस झाले, जेणेकरून याच्यात कुठलंही तण होणार नाही. आणि सतत आमच्या परिसरामध्ये 8 दिवसापासून पाणी चालू आहे. पाणी चालू असल्यामुळं निंदन खुरपण सध्या बंद आहे. तर या प्लॉटचा हे प्लॉटचा आणि त्या प्लॉटचा थोडा 8-10 दिवसाचा फरक असल्यामुळे आपल्याला हे लागत आहे. तर माती ॲड करणं गरजेचं आहे. आणि आता ड्रिंचिंगमध्ये मेटरागिल 25% किंवा थायपोनेट मिथाईल याचा वापर करून ड्रिंचिंग करणं गरजेचं आहे. कारण की आता इथून पुढे पाऊस जास्त पडेल अशी अपेक्षा आहे. त्या अनुषंगाने आपल्याला हे नियोजन करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला सड वगैरे लागणार आहे. हळदीसाठी महत्त्वाचे 2च घटक आहेत. सड लागू नये, मूळकूज होऊ नये आणि रुनी लागून आपली हळद खराब होऊ नये, हे उद्देश आहे. बाकीचं थोडं खत कमी टाकलं काय आणि जास्त टाकलं काय काही फरक पडणार नाही. तर येणाऱ्या काळामध्ये आपण या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे की सड लागता कामा नाही, बुरशी लागता कामा नाही, मूळकूज वगैरे होता कामा नाही, या बाबीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तर गेल्या वर्षी आपण राऊंडअप वगैरे भरपूर प्रमाणात मारलं होतं, पण गेल्या वर्षी रानामध्ये भरपूर प्रमाणात ओल होती. सध्या आता ओलीचं प्रमाण आमच्या इकडे भरपूर आहे, पण काही भागामध्ये फार कमी असेल. त्यामुळे ते राऊंडअप वगैरे याचे परिणाम चांगले वाईट होतील, हे याची काळजी घेऊनच याचं हे करणं गरजेचं आहे. तर आता इथून पुढे तरी आपण राऊंडअप हे ते मारणं गरजेचं नाही, जेणेकरून आपल्याला त्याचे वाईट परिणाम होतील. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला जनरल माहिती सांगण्याचा प्रयत्न केला. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय ॲड करायचं ते करू शकता किंवा काही सोडायचं ते सोडू शकता, जेणेकरून आपल्याला नवनवीन माहिती मिळण्यास प्रयत्न होईल. तुम्ही काय करता ते नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.